Hello everyone, good morning. I am Basar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivago. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So friends, previous some lecture we discussed about the pathophysiology of disease. Today we are going to study our remaining points of this chapter, that is pathophysiology of डायबेट्सची जी पॅथोफिजिओलॉजी मागील लेक्चरमध्ये आपण डायबेट्सचं काय काय स्टडी केलं होतं. मागील लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं. डायबेट्स इज ऑफ टू टाइप्स. त्याच्यामध्ये एक डायबेट मेलिएटस आणि डायबेट इन्सिपिडस. मग त्यामध्ये डायबेट्स मेलिएटस ऑकर ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन, आणि डायबेट मेलिएटस हा जो फर्स्ट टाईप आहे तो कशामुळे होतो, इन्सुलिन डिफिशियन्सीमुळे होतो. व्हेअरॅज डायबेट्स इन्सिपिडस ऑकर्स टू डिफिशियन्सी ऑफ अँटीडायरेटिक हार्मोनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, डायबेट्स इन्सिपिडस. हे स्टडी केलं होतं. त्यानंतर त्याचे दोन टाईप स्टडी केले होते. एक म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट और टाईप फर्स्ट, त्याला कीटो ॲसिडॉसिस रेझिस्टन्स डायबेट्स म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड वन होता इन्सुलिन डिपेंडंट. पहिला नॉन इन्सुलिन डिपेंडंट, सेकंड वन इन्सुलिन डिपेंडंट और टाईप सेकंड, त्याला कीटो ॲसिडॉसिस प्रोन डायबेट्स असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये बघितलं होतं. हा कधी चाइल्डहुडमध्ये आढळून येतो जास्तीत जास्त. सर्व माहिती त्याच्या रिलेटेड पाहिली होती. आता आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, पॅथोफिजिओलॉजी. त्याची काय पॅथोफिजिओलॉजी आहे. द फॉलोइंग इक्वेशन इलुस्ट्रेट हाऊ द ब्लड ग्लुकोज लेवल इज मेंटेन. नॉर्मल लिमिट्स ऑफ बाय द इस्लेट ऑफ लँगरन्स ऑफ पॅनक्रियाज. आणि जे फॉलोइंग इक्वेशन आहे, इक्वेशन काय, ग्लायकोजेनेसिस इन्सुलिन, ग्लुकोजचं कन्व्हर्जन, ग्लुकोजनमध्ये हे जे इक्वेशन आहे ग्लायकोजेनोलायसिस, ग्लायकोजन इन्सुलिनचं ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन, अशा प्रकारे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय इल्युस्ट्रेट करतं की हाऊ द ब्लड ग्लुकोज लेवल इज मेंटेन. ब्लड ग्लुकोज लेवल कशा प्रकारे मेंटेन केली जाते, कशी, नॉर्मल लिमिट्स बाय इस्लेट ऑफ लँगरहन्स ऑफ पॅनक्रियाज. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, ग्लुकोजचं ग्लुकॅगॉन, देन ग्लायकोजेनेसिस ऑफ इन्सुलिनचं ग्लायकोजेनोलायसिस ऑफ ग्लायकोजेनोलायसिस ऑफ, त्याला ग्लुकॅगॉन नाव आहे. ग्लायकोजेन नाही, हे ग्लुकॅगॉन नाव आहे, ग्लुकॅगॉन. देन नेक्स्ट वन आहे glucagon also stimulate the process of gluconeogenesis. The various action of insulin are as follows. ग्लुकॅगॉन काय करतं, जे ग्लुकॅगॉन आहे स्टिम्युलेट करतं. काय स्टिम्युलेट करतं, प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. जे प्रोसेस आहे ग्लुकोनिओजेनेसिसच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करतं. ग्लुकॅगॉन ऑल्सो स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. द व्हेरियस ॲक्शन्स ऑफ इन्सुलिन्स आर फॉलोज. ते व्हेरियस ॲक्शन्स काय काय आहेत. इट इन्क्रीजेस द ग्लुकोज अपटेक बाय मसल अँड फॅट. काय इन्क्रीज करतं, ग्लुकोज अपटेक बाय मसल्स अँड फॅटमध्ये. नेक्स्ट वन आहे इट इनहिबिट द ग्लुकोनिओजेनेसिस. इनहिबिट करतं, काय इनहिबिट करतं, जे ग्लुकोनिओजेनेसिस आहे ते इनहिबिट करण्याचं काम करतं. देन थर्ड वन आहे कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजेन. कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजेन अँड फॅटी ॲसिड प्रमोटेड. काय कन्व्हर्जन करतं, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजेनमध्ये करतं, त्याचबरोबर फॅटी ॲसिड आणि प्रमोट करण्याचं काम करतं. देन नेक्स्ट वन आहे कन्व्हर्जन ऑफ फॅटी ॲसिड टू ट्रायग्लिसराइड्स. कशामध्ये, ट्रायग्लिसराइडमध्ये फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन करतं. अँड प्रमोटेड अँड रिव्हर्स रिॲक्शन इनहिबिटेड. आणि रिव्हर्स रिॲक्शन जी होत असेल तर ती रिव्हर्स रिॲक्शन
इनहिबिट करण्याचं काम केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे द नॉर्मल फास्टिंग ब्लड शुगर लेवल इज लाईज बिटवीन 80 अँड 120 mg%, whereas आफ्टर मील इट रायझेस टू 150 mg%. आणि नॉर्मल फास्टिंग नॉर्मली ब्लड शुगर लेवल किती आहे बिटवीन 80 ते 120 mg%, वेअर ज्यावेळेस आफ्टर तुम्ही जेवण करता, जेवण केल्याच्यानंतर ती वाढून कितीपर्यंत वाढू शकते तर 150 mg% पर्यंत. ड्यू टू लो लेवल ऑफ इन्सुलिन देर इज मोबिलायझेशन्स ऑफ फॅटी ॲसिड लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज अँड ॲसिडॉसिस. त्यालाच आपण काय म्हणतो कीटो ॲसिडॉसिस. मेबोलायझेशन्स होतं कशाचं फॅटी ॲसिडचं, त्यामुळे काय होतं लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज. कशाचं फॉर्मेशन होतं कीटोन बॉडीजचं आणि ॲसिडॉसिस. देन देर इज अ हायपरग्लायसेमिया और ग्लायकोसुरिया रिझल्टिंग इन डिहायड्रेशन. देर इज इन अ हायपरग्लायसेमिया और ग्लायकोसुरिया रिझल्टिंग इन अ डिहायड्रेशन्स. देन नेक्स्ट वन आहे मॅनिफेस्टेशन. नेक्स्ट वन काय आहे मॅनिफेस्टेशन म्हणजेच काय सायन्स अँड सिम्पटम. हायपरग्लायसिमिया, देन ग्लायकोसुरिया होऊ शकतो. हायपरग्लायसिमिया, ग्लायकोसुरिया, देन पॉलियुरिया, देन पॉलिडिप्सिया, त्यानंतर कीटोॲनिमिया, कीटोन्युरिया, देन पॉलिफॅजिया, देन नेक्स्ट वन काय आहे पुअर वाउंड हिलिंग अँड मॅक्झिमम ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन अँड वेट लॉस. मॅक्झिमम ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन अँड वेट लॉस काय आहे. बाय मिस्टेकली ते पॉलिफॅजियाच्या समोर ते हे झालेलं आहे टाईप झालेलं असेल. त्याच्यामुळे मेन सिम्पटम्स काय आहेत त्याचे सायन्स सिम्पटम्स हायपरग्लायसिमिया आहे, ग्लायकोसुरिया आहे, पॉलियुरिया आहे, पॉलिडिप्सिया आहे, कीटोनेमिया आहे, कीटोन्युरिया आहे, पॉलिफॅजिया, त्यानंतर पुअर वाउंड हिलिंग अँड मॅक्झिमम ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन अँड वेट लॉस. देन द ब्लड ग्लुकोज लेवल इज राईज. त्याच्यामध्ये काय होतं आणखी त्याचे सायन्स सिम्पटम ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल ती काय होते वाढली जाते कितीपर्यंत 600 ते 800 mg%. देन द ब्लड pH इज लोअर्ड अँड द ब्लड pH लेवल इज लोअर्ड अँड द कार्बन डायऑक्साईड कंबायनिंग पॉवर ऑफ ब्लड इज मार्कडली रेड्यूस. त्याच्यामध्ये काय होतं रेड्यूस होतं. त्याचबरोबर ॲक्यूट इन्सुलिन रेझिस्टन्स मे डेव्हलप आणि ॲक्यूट इन्सुलिन रेझिस्टन्स त्या ठिकाणी डेव्हलप होतो रेझिस्टन्स. त्यानंतर काय होतं आणखी निक्ट्युरिया, त्याचबरोबर ब्लड व्हिजन होते, न्यूरोपॅथी, त्याच्यानंतर नेफ्रोपॅथी, व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स, देन नमनेस इन फिट अँड सिम्पटम्स ऑब्झर्व इन अ लॉंग टर्म डायबेटिक्स. लॉंग टर्म डायबेटिक्समध्ये काय ऑब्झर्व होतं जे नमनेस फिट आहे त्याच्यामध्ये सिम्पटम्स ऑब्झर्व होतात लॉंग टर्म डायबेटिक्समध्ये. देन नेक्स्ट वन आहे कॉम्प्लिकेशन्समध्ये काय होतं तर किटोॲसिडोसिस होतो, त्याचबरोबर ओबेसिटी, ॲथेरोस्क्लेरोसिस, त्याच्यानंतर कॅटरॅक्ट्स, इन्फेक्शन्स, नेफ्रोपॅथी अँड हायपोग्लायसिमिया. मग कीटोॲसिडोसिसमध्ये काय होतं द बॉडी प्रेफर टू यूज शुगर फॉर एनर्जी बट व्हेन इट इज नॉट अवेलेबल फॅट इज युटिलाइज. याच्यामध्ये काय केलं जातं बॉडी प्रेफर करते कशासाठी शुगर फॉर एनर्जीसाठी शुगरला प्रेफर केलं जातं. परंतु व्हेन इट इज नॉट अवेलेबल जर ती अवेलेबल नसेल तर फॅट युटिलाइज त्या फॅटचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो कशासाठी एनर्जी कन्वर्टमध्ये करण्यासाठी शुगरसाठी. शुगर यूज फॉर द एनर्जी बट वेन इट इज नॉट अवेलेबल फॅट युटिलाइज फॅटचा उपयोग त्या ठिकाणी
केला जातो. व्हेन फॅट इज युटिलाइज सर्टन ॲसिड सबस्टन्स आर प्रोड्यूस. परंतु आपण ज्यावेळेस अशा प्रोसेसमध्ये शुगर अवेलेबल नसताना फॅटचा उपयोग केला जातो बॉडीमध्ये, परंतु त्या ठिकाणी फॅटचा उपयोग केल्यामुळं काय होतं, सर्टन ॲसिड प्रोड्यूस किंवा सर्टन ॲसिड सबस्टन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. सर्टन ॲसिड सबस्टन्स जे प्रोड्यूस झालेले आहेत त्यावेळेस त्या सर्टन ॲसिड सबस्टन्सलाच आपण काय म्हणतो, कीटोन बॉडीज. द बॉडी प्रेफर्स टू यूज शुगर फॉर एनर्जी बट व्हेन इट इज नॉट अवेलेबल फॅट इज युटिलाइज. फॅटचा उपयोग केला, परंतु ज्यावेळेस आपण फॅटचा उपयोग करतो, व्हेन फॅट इज युटिलाइज सर्टन ॲसिड सबस्टन्स आर प्रोड्यूस नोन ॲज कीटोन बॉडीज. आणि जे सर्टन ॲसिड सबस्टन्स त्यामधून आपल्याला प्रोड्यूस होणार आहेत त्याला आपण काय म्हणणार, कीटोन बॉडीज. दिस डिस्टर्ब द नॉर्मल ॲसिड बेस बॅलन्स. मग त्यामुळे काय होतं, जो नॉर्मल ॲसिड बेस जो बॅलन्स असतो बॉडीचा तो काय होतो, डिस्टर्ब होतो. दिस डिस्टर्ब ॲसिड बेस बॅलन्स किंवा नॉर्मल ॲसिड बेस बॅलन्स. मग त्याचा रिझल्ट काय होतो, रिझल्टिंग इन सेव्हर ॲसिडॉसिस. रिझल्ट काय होतं त्याचं, सेव्हर ॲसिडॉसिस होतं. हे एक कॉम्प्लिकेशन तयार होतं. समजलं कीटो ॲसिडोसिस म्हणजे काय, की ज्यावेळेस शुगरची गरज असेल बॉडीला एनर्जीसाठी, परंतु शुगर अवेलेबल नसेल तर फॅटचा उपयोग केला जातो. आणि ज्यावेळेस आपण फॅटचा उपयोग करतो त्यावेळेस त्या फॅटचा उपयोग केल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सर्टन ॲसिड सबस्टन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. आणि अशा सर्टन ॲसिड सबस्टन्सलाच आपण काय म्हणतो, कीटोन बॉडीज. आणि हे सर्टन ॲसिड सबस्टन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस झाल्यामुळे जो आपला नॉर्मल ॲसिड बेस बॅलन्स आहे बॉडीचा तो डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे ॲसिडोसिस हे कॉम्प्लिकेशन्स तयार होतं. ठीक आहे. द नेक्स्ट वन आहे ओबेसिटी. इन्सुलिन थेरपी विदाउट डायटरी रेस्ट्रिक्शन मे लीड टू ओबेसिटी. आणि इन्सुलिन थेरपी विदाउट डायटरी रेस्ट्रिक्शन जर घेतली, जी इन्सुलिन थेरपी आहे विदाउट डाएट त्याचं मेंटेन करता किंवा विदाउट डायटरी रेस्ट्रिक्शननुसार जर घेतली तर त्याचा कॉम्प्लिकेशन काय तयार होतं, ओबेसिटी तयार होते. इन्सुलिन थेरपी विदाउट डायटरी रेस्ट्रिक्शन्स मे लीड टू ओबेसिटी. देन नेक्स्ट वन काय आहे, ॲथेरोस्क्लेरोसिस. नेक्स्ट कॉम्प्लिकेशन काय आहे, ॲथेरोस्क्लेरोसिस. hardening of arteries occur much more frequently in diabetic patients. आणि हार्डनिंग आर्टरीज कुठे ऑकर होतात, त्याची मच मोर फ्रिक्वेंटली डायबेटिक पेशंटमध्ये, याच्यामध्ये ह्या ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये जे कॉम्प्लिकेशन तयार होतं त्यामध्ये हार्डनिंग आर्टरीज occurs much more frequently in diabetic patients. This happens particularly in lower extremities where deep ulcer may form in the feet or leg and gangrene may result from secondary infections. त्याच्यामुळे काय होतं की this happen particularly lower extremities where deep ulcer may form in the feet, कशामध्ये, फीटमध्ये किंवा लेगमध्ये किंवा गँग्रेनमध्ये may result from secondary infections. The next one काय आहे कॉम्प्लिकेशन, कॅटरॅक्ट्स occur more frequently in older diabetics. कॅटरॅक्ट कुठं मोर फ्रिक्वेंटली आढळून येतं, डायबेटिक पेशंटमध्ये. कॅटरॅक्ट मोर फ्रिक्वेंटली ओल्डर जे डायबेटिक पेशंट आहेत किंवा ओल्डर जे डायबेटिक असतील त्या ओल्डर डायबेटिकमध्ये मोर फ्रिक्वेंटली कॅटरॅक्ट आढळून येतं. डायबेटिक रेटिनिटिस ऑकर मोर फ्रिक्वेंटली इन चिल्ड्रन. आणि डायबेटिक्स कॅटरॅक्ट कुठं आढळून येतं, ओल्डर डायबेटिकमध्ये. आणि डायबेटिक रेटिनिटिस
ऑकर मोर फ्रिक्वेंटली इन अ चिल्ड्रनमध्ये ते आढळून येतं. देन नेक्स्ट वन काय आहे, इन्फेक्शन्स. नेक्स्ट वन काय आहे, इन्फेक्शन्स. डायबेटिक आर मोर ससेप्टेबल टू इन्फेक्शन ऑफ स्किन सच ॲज बॉइल्स, कार्बंकल्स अँड जनरलाइज इचिंग. आणि डायबेटिक्स कशासाठी मोर ससेप्टेबल आहे, कशासाठी, टू इन्फेक्शन्स ऑफ स्किनच्या इन्फेक्शनसाठी. सच ॲज म्हणजे त्याच्यामध्ये काय काय, बॉइल्स, त्याचबरोबर कार्बंकल्स आणि जनरलाइज इचिंग अशा प्रकारचे स्किन इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे नेफ्रोपॅथी. नेक्स्ट वन काय आहे, नेफ्रोपॅथी. वन ऑफ द मोस्ट सिरियस कॉम्प्लिकेशन इज द डॅमेज टू किडनी. आणि नेफ्रोपॅथी हे कशाच्या रिलेटेड आहे, किडनीच्या रिलेटेड आहे. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा सगळ्यात डेंजरस किंवा सिरियस कॉम्प्लिकेशन आहे. कशामध्ये, डायबेटिसमध्ये. काय, वन ऑफ द मोस्ट सिरियस कॉम्प्लिकेशन इज द डॅमेज टू किडनी, अल्ब्युमिनुरिया, हायपरटेन्शन्स अँड ओडेमा ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी ऑकर्स. त्याच्यामध्ये काय काय, अल्ब्युमिनुरिया होऊ शकतो, हायपरटेन्शन्स होऊ शकतं आणि ओडेमा होऊ शकतो ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी ऑकर. देन नेक्स्ट वन आहे हायपोग्लायसिमिया. नेक्स्ट वन काय आहे, हायपोग्लायसेमिया. नेक्स्ट वन काय आहे, हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमियामध्ये काय आहे तर, द हायपोग्लायसेमिया मे रिझल्ट फ्रॉम overdoses of insulin. Hypoglycemia may result from overdoses of insulin, failure to eat or ingestion of alcohol. Then 8-1 काय आहे, insulin allergy and resistance may develop. इन्सुलिनमुळे काय होऊ शकतं, ॲलर्जी आणि रेजिस्टन्स त्याचा कंटिन्यू जर आपण एखादी टॅबलेट सारखी डायक्लोफिनॅक किंवा पेन किलर घेत राहिलो तर त्या कंटेंटचा बॉडीला काय होतो, रेजिस्टन्स तयार होतं. त्याचप्रमाणे जर आपण इन्सुलिन घेत राहिलो कायमचं तर इन्सुलिन ॲलर्जी आणि त्याचा रेजिस्टन्स त्या ठिकाणी डेव्हलप होतो. हे पाहिलं आपण पॅथोफिजिओलॉजी, त्याचबरोबर त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स आणि कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायबेट्स. देन नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा नेक्स्ट जो डिसीज आहे तो आहे रुमेटॉइड आर्थरायटिस. Then rheumatoid arthritis is a serious disease. Rheumatoid arthritis काय आहे, सिरियस डिसीज आहे. दॅट इन्व्हॉल्व्स नॉट ओनली जॉईंट्स, त्याच्यामध्ये फक्त जॉईंटच इन्व्हॉल्व नसतात, बट ऑल्सो मसल, टेंडॉन्स अँड अदर टिश्यू ऑफ द बॉडी. त्याच्यामध्ये रुमेटॉइड आर्थरायटिस हा सिरियस डिसीज आहे. त्याच्यात फक्त काय जॉईंट्सच इन्व्हॉल्व नसतात, तर त्याच्यामध्ये मसल असतील, टेंडॉन असतील आणि अदर टिश्यू ऑफ द बॉडी जे असतील तेही त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. द एटिओलॉजी ऑफ डिसीज इज अननोन बट इट ऑकर्स मोर फ्रिक्वेंटली इन वुमन. आणि जी एटिओलॉजी आहे डिसीजची ही अननोन आहे. कशामुळे होतो काही समजत नाही तो, की एटिओलॉजी ऑफ डिसीज इज अननोन बट ऑकर्स इन मोर फ्रिक्वेंटली इन वुमन. वुमनमध्ये काय होतो तो मोर फ्रिक्वेंटली आढळून येतो. त्याची पॅथोफिजिओलॉजी काय ती स्टडी करूया. द डिसीज युजली बिगिन्स रॅदर माइल्डली विथ सम स्वेलिंग, पेन अँड टेंडरनेस इन द जॉईंट्स ऑफ द फिंगर्स, नी, रिस्ट अँड फिट्स. आणि प्रामुख्याने हा जो डिसीज आहे कशा प्रकारे सुरुवात होती याची ह्या डिसीजची, तर पॅथोफिजिओलॉजी जर बघायची ठरलं तर द डिसीज युजली बिगिन कशा प्रकारे, रॅदर मिडली विथ सम स्वेलिंग, काही स्वेलिंग होणार कशामध्ये, फिंगर्समध्ये, जॉईंट ऑफ फिंगर्स जे असतील त्याच्यामध्ये स्वेलिंग येणार. त्याचबरोबर त्याला पेन होणार, टेंडरनेस होणार कशामध्ये, नीला, रिस्टला, फिटला. अशा प्रकारे त्याला स्वेलिंग वगैरे येऊन त्याची सुरुवात होते. देन नेक्स्ट वन, the joints on the both sides of the body may be involved simultaneously. Then
द जॉईंट्स मे कंटेन सम फ्लुइड्स अँड दिस फील वॉर्म अँड ॲपियर रेड. त्या जॉईंट्समध्ये काय असतं, सम फ्लुइड अँड दिस फील वॉर्म अँड ॲपियर रेड. देन ड्युरिंग द ॲक्टिव्ह फेज ऑफ डिसीज द पेशंट कंप्लेन्स ऑफ फटीग, विकनेस अँड पेन. आणि ॲक्टिव्ह फेज जी आहे डिसीजची त्याच्यामध्ये पेशंटला काय होतं, कंप्लेन्स, फटीग होते, त्याचबरोबर विकनेस येतो आणि पेन येतो, म्हणजे पेन, वेदना होतात. फटीग त्याचबरोबर विकनेस येणं आणि वेदना होणं. बिकॉज ऑफ द पेन द मसल स्पाझम ऑकर विच क्रिएट रिअल प्रॉब्लेम. देन नेक्स्ट वन आहे द फ्लेक्झॉर मसल्स ऑफ हँड आर स्ट्रॉंगर दॅन एक्सटेन्सॉर मसल्स सो दॅट द प्रोलॉंग मसल स्पाझम pulls the joint somewhat out of shape and the other muscle may be show atrophic changes. आणि बाकीच्या मसलमध्ये काय होतं, काय शो करतात, ते ॲट्रोपिक चेंजेस त्या ठिकाणी शो करतात. देन नेक्स्ट वन काय होतं, मग द बोन्स बिकम थिनर कॉझिंग ओस्टिओपोरोसिस अँड कार्टिलेज मे बी श्रिव्हेल अप. बोन्स बिकम कसे असतात, थिनर, आणि त्यामुळे कॉझिंग काय होतं, ओस्टिओपोरोसिस, आणि त्यानंतर कार्टिलेज मे श्रिव्हेल अप. देन नेक्स्ट वन आहे द पेशंट मे बिकम ॲनेमिक बिकॉज ऑफ द डिप्रेशन ऑफ द बोन मॅरो. आणि पेशंट ॲनेमिक होतो कशामुळे, तर डिप्रेशन ऑफ बोन मॅरोमुळे. देन द कोर्स ऑफ द डिसीज इज क्वाईट व्हेरिएबल इंडिव्हिज्युअली. द डिसीज मे लास्ट फॉर मेनी इयर्स अँड मोस्ट पेशंट कंप्लेन ऑफ पेनफुल जॉईंट्स अँड मसल. आणि हा डिसीज लास्ट मेनी इयर्समध्ये, त्याचबरोबर पेशंटच्या कंप्लेंट्स काय आहेत की पेनफुल जॉईंट्स अँड मसल, त्याच्या जॉईंट्समध्ये आणि मसलमध्ये पेन होणं. देन द ड्रग विच मॉडिफाय द डिसीज प्रोसेस इन रुमेटॉइड आर्थरायटिस आर पेनिसिलेमाइन, गोल्ड साल्ट, त्याच्यामध्ये सोडियम ऑरो, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर सोडियम ओरोथायोमॅलेट, ओरोथायोमॅलेट्स, देन क्लोरोक्विन, देन कॉर्टिकोस्टेरॉइड्स अँड इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स. इन दॅट ॲज अ थिओप्रिन, इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग ॲज अ थिओप्रिन. देन penicillamine affects the production of some immunoglobulins and decrease the concentration of circulating immunocomplex. पेनिसिलेमाइन जे आहे ते काय अफेक्ट करतं, प्रोडक्शन जे आहे सम इम्युनोग्लोबिनचं, त्या इम्युनोग्लोबिनच्या प्रोडक्शनला डिक्रीज करतं. डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन इम्युनो कॉम्प्लेक्सेस अँड कॉम्प्लेक्सेस फॉर्म बाय अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. आणि कॉम्प्लेक्शन्स काय फॉर्म करतं, जे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन आहे ते फॉर्म करतं. देन सप्रेसेस लिम्फोसाइट स्टिम्युलेट बाय सम एजंट अँड इम्प्रूव्ज द न्यूट्रोफिल चेमोटॅक्सिस. आणि त्यामुळे काय केलं जातं, न्यूट्रोफिल चेमोटॅक्सिस इम्प्रूव्ह केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे गोल्ड साल्ट. आपण जे पाहिलं होतं गोल्ड साल्ट, ते काय काम करतं तर द गोल्ड साल्ट द रिड्यूस द सर्क्युलेटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रुमेटॉइड फॅक्टर अँड इम्युनोग्लोबुलिन्स. काय रिड्यूस करण्याचं काम करतं, सर्क्युलेटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रुमेटॉइड फॅक्टर आणि ग्लोबिन्सला रिड्यूस करण्याचं काम करतं. देन नेक्स्ट वन आहे द इम्युनो कॉम्प्लेक्सेस फॉर्म इन द बॉडी रिॲक्ट विथ द कॉम्प्लिमेंट. द कॉम्प्लिमेंट सिस्टीम इज अन इंटरॅक्टिंग सिस्टीम ऑफ 18 प्लाझ्मा प्रोटीन कॅस्केड रिझल्टिंग इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. आणि कॅस्केड त्याचा ऑल ओव्हर रिझल्ट काय भेटणार आहे आपल्याला, जो इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स भेटणार. देन मॅनिफेस्टेशन काय, त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स काय आहेत तशाचे, तर काय पाहत होतो आपण, रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स काय आहेत. ॲनिमिया ड्यू टू सप्रेशन ऑफ बोन मॅरो, हे त्याचं फर्स्ट आहे मॅनिफेस्टेशन, ॲनिमिया होणं ड्यू टू सप्रेशन ऑफ बोन मॅरोमुळे. देन वेट लॉस, त्यानंतर ॲनोरेक्झिया, देन मसल फटीग, ॲनोरेक्झिया आणि वेट लॉस. देन स्टिफिनेस ऑफ जॉईंट्स इस्पेशली इन द मॉर्निंगमध्ये स्टिफिनेस येणं जॉईंटमध्ये. देन डिफॉर्मिटी ऑफ द जॉईंट. देन नेक्स्ट वन आहे अल्टर शेप बोन्स अँड इस्पेशली ऑफ द फिंगर्स. देन नेक्स्ट वन काय आहे, फॉर्मेशन ऑफ
rheumatic formations of rheumatic nodules on joint. And last one आहे inflammation of other vital organs of the body like heart, lungs and eye also occur. आणि other जे व्हायटल ऑर्गन्स आहेत मग त्याच्यामध्ये हृदय असेल, हार्ट असेल, लंग्स असतील किंवा डोळे असतील, आय असतील, त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन ऑकर्स होणं. Thank you everyone. Thank you again. Remaining points of or remaining two diseases. Remaining two diseases will be studying next lecture. After two diseases, this chapter is over here. Thank you.